प्रिय मित्रांनो, आज शुक्रवार आणि 7 मार्च आणि आजच्या दिवशी आपल्याला यशाच्या पुस्तकामध्ये म्हणजे पहिल्या वाचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे यहुदी लोक उपवास करतात त्या उपवासाचा अर्थ काय, आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून यशा त्यांना सांगतो आहे की केवळ मजुरावर तुम्ही अन्याय अत्याचार करतात आणि तुम्ही एखाद्या दिवशी काही खात पीत नाही, देवाला म्हणतात की आम्ही उपवास करतो, तर तशा उपवासाला काही अर्थ नाही. आणि विशेषतः ज्या समाजामध्ये इतरांना उच्च नीच लेखतात आणि इतरांवरती अन्याय करतात आणि तो जो समाजवाद आहे त्या समाजवादाच्या विरुद्ध हे सगळे घाणेरडे प्रकार होतात. म्हणून यशा संदेष्ट आहे ह्या लोकांवरती जणू काही आग पाखडतो आणि जणू काही ह्या समाजाला सांगतो आहे की केवळ द्वेष, हेवा, मत्सर, ठोसाठोशी आणि विशेषतः जेव्हा आपण कटकटी करतो त्यावेळेला आपण उपवास करत नाही आणि तो आपला उपवास नसतो. जरी तुम्ही उपवास केला खाण्याचा आणि जरी तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर तो उपवास होऊ शकत नाही. आणि म्हणून तो त्यांना उलट एक महत्वाची भूमिका करण्यास सांगतो की उपवास हा केवळ शारीरिक नाही, तो आध्यात्मिक आणि सामाजिक कृत्याचा असावा. आणि म्हणून एखादा मनुष्य सगळ्या प्रकारची जेव्हा समाजामध्ये गोरगरिबांची सेवा करतो, त्यांना मदत करतो, त्याला जीवनामध्ये उंचावतो, इतरांना शिक्षण देतो किंवा दुसऱ्यांना खरोखर समजूत देऊन त्यांची बाजू घेतो, तो मनुष्य खरा उपवास करतो. आणि अशा दृष्टिकोनातून जेव्हा येशू ही त्यांना उपवासाची शिकवण देतो त्यावेळा त्यांना तो जणू काही सांगतो आहे की वराड्याबरोबर वर आहे तोपर्यंत हे वराडी उपवास करीत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण येशू बरोबर आहोत, जोपर्यंत आपण येशूचं कार्य करतो, जोपर्यंत आपण येशू बरोबर प्रार्थना करतो, जोपर्यंत आपण त्याच्या जीवनामध्ये अध्यात्माने आणि नीतीने एकजीव होतो, तोच आपला उपवास आहे. आणि अशा वेळेला उपवासाची गरज नाही, कारण येशू आपल्या बरोबर आहे, आपण येशू बरोबर आहोत आणि म्हणून आनंद करणे आवश्यक आहे. म्हणून आजच्या ह्या वाचनाद्वारे आपल्याला विशेषतः यशा संदेशाचे काही सांगतो आहे त्यावर आपण लक्ष देणं आवश्यक आहे की केवळ उपवास करणे म्हणजे तोंड लांब करणे आणि जणू काही आपण इतरांना दाखवणे की मी उपवास करतो, त्याला उपवास म्हणत नाही. कुणावर अन्याय अत्याचार न करता सगळ्यांशी समेट करणे आणि उच्च नीच भाव किंवा भेदाभेद आपण मानू नये, त्या दृष्टिकोनातून जे आपण सत्कार्य करतो त्या सत्कार्याला खरा उपवास म्हणावा लागेल. आणि म्हणून यशा जुन्या काळातील लोकांना दाखवत आहे की परमेश्वराची अपेक्षा काय आहे, कोणत्या प्रकारचा आपण उपवास करावा आणि त्या प्रकारे उपवास करण्यासाठी आपण आपले आध्यात्मिक नैतिक जबाबदारी काय आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे.